आज जे काय मागणी करण्यात आली आहे? आज रोजी सर्वसामान्य तमाम बारामतीकरांच्या तर्फे की जो अजितदादांचा घातपाती मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूची जवळपास एक महिना होईल 28 तारखेला तपास अत्यंत संथ गतीने चालू आहे। त्याच्यातून सत्यता बाहेर येईल का नाही याची शंका आम्हाला आहे। न्यायव्यवस्थेवरील विश्वास उठत चाललेला आहे आणि ती सत्यता बाहेर काढण्यासाठी आदरणीय रोहितदादा ज्या दिवसापासून घडलेल्या दिवसापासून त्यांच्यात वैयक्तिक तपास यंत्रणामार्फत त्यातली काही मुद्दे ते शोधून काढत आहेत। काही प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेसमोर मांडत आहेत। त्या गोष्टीसाठी आम्ही शासनाला, मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, देशाचे पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना मागणी करत आहोत की या घातपाती मृत्यूचा लवकरात लवकर तपास करून सत्यता ही देशासमोर मांडावी, आणावी आणि रोहितदादांना Z+ दर्जाची सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात यावी। त्यांच्या जीविताला धोका आहे असं आम्हाला वाटतं। त्यांना काही होऊ नये एक आमची सर्वसामान्य बारामतीकर म्हणून एक मागणी आहे। आज दादांना जाऊन एक महिना होत आला तरी प्रशासक सगळं झोपलेलं आहे आणि जे काही ज्यांनी काही कटकारस्थान केलेलं आहे तर ते उघड करण्यासाठी त्यांनी उशीर लावू नये आणि बारामतीची जनतेला रस्त्यावर यायची येळ येऊन देणे। कारण आज दादा ज्यावेळेस बारामतीला येणार होते संध्याकाळी 8:15 वाजता त्यांनी ठरवलं की आपल्याला बारामतीला विमानाने जायचंय आणि विमान तर संध्याकाळी 7 वाजताच बुक करून ठेवलं होतं परस्पऱ्या। ही जे कटकार असताना त्यांनी रचलेलं आहे ह्याचा कुठतरी न्याय मिळाला पाहिजे आणि आज आमचे बारामती महाराष्ट्राचा खरा दैवत असणारा विठ्ठल म्हणून मानले जाणारा अजितदादा साहेब आहेत ते आज आमच्या जिव्हाळ्यापासून दूर नेणाऱ्या माणसाला सुट्टी दिलीच नाही पाहिजे आणि तो माणूस रस्त्यावर आणल्यानंतर आम्ही त्यांना सोडू शकत नाही। एवढंच माझी दादांची कळकळीची दादांना माहिती देण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांनी पूर्ण लवकर तपास ओपन करावा। प्रांताधिकाऱ्यांनी निवेदन काय निवेदनात उल्लेख आहे? प्रांताधिकाऱ्यांना अजितदादांचे जी अपघाती झाले तो अपघात आहे का घात आहे याची चौकशी करण्यासाठी आम्ही मागणी केली आहे। आणि दुसरी आमची मागणी आहे की अजितदादांचं घात अपघात झाल्यापासून आदरणीय रोहितदादांनी जो प्रेस पुढं प्रश्नांचा भडीमार केला आहे त्याच्या एकाही प्रश्नाला सरकारला उत्तर देता आलं नाही। त्यामुळं आम्हाला असं जर वाटतं की जर अजितदादांचा घात झाला असेल तर रोहितदादांच्या बी जीविताला धोका आहे। त्यामुळं जर तसं आम्हाला सर्वसामान्य बारामतीकरांना त्याची भीती वाटते। त्याच्यामुळं आमची स्पष्ट मागणी आहे की रोहितदादांना Z+ सुरक्षा मुख्यमंत्र्यांनी पुरवावी, लवकरात लवकर ती आमची मागणी बारामतीकरांनी त्यांनी पूर्ण करावी अशी आमची विनंती आहे।